अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमच्या घरात लकी बांबूचे रोप आहे का? किंवा अलीकडे कुणीतरी तुम्हाला भेट म्हणून लकी बांबू दिला आहे का? जर दिला असेल तर तो स्वीकारावा की नाही, घरात ठेवावा की नाही, तो शुभ असतो की अशुभ, हे अनेक प्रश्न तुमच्या मनात निर्माण झाले असतीलच. झाले आहेत का? तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे, कारण आज आपण लकी बांबू किंवा बांबू ट्री याबाबत लोकांच्या मनात असलेले अनेक संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. अनेक वेळा आपण एखाद्या मित्राच्या घरी जातो, एखाद्या नातेवाईकांच्या घरी जातो किंवा एखाद्या कार्यालयात प्रवेश करतो, तेव्हा आपल्याला एका काचेच्या भांड्यात किंवा आकर्षक कुंडीमध्ये ठेवलेले हिरवेगार बांबूचे रोप दिसते. हेच ते लकी बांबू. काही लोक त्याला सौभाग्याचे प्रतीक मानतात, काही लोक समृद्धीचे प्रतीक मानतात, तर काही लोक सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक म्हणून त्याकडे पाहतात. मात्र अनेकांच्या मनात एक प्रश्न कायम असतो, जर हे रोप भेट म्हणून मिळाले तर ते स्वीकारावे का? आणि जर स्वीकारले तर ते घरात ठेवणं योग्य आहे का? की असे रोप फक्त स्वतःच्या पैशांनी विकत घेतलेलेच शुभ मानले जाते? स्वामी भक्तांनो, या विषयावर अनेक मतमतांतरे ऐकायला. कोणी म्हणते की भेट म्हणून मिळालेले रोप अधिक शुभ असते, तर काही जण म्हणतात की स्वतः विकत घेतलेले रोपच चांगले. म्हणूनच आपण या विषयाकडे सविस्तरपणे पाहणार आहोत. लकी बांबू हे रोप अनेक ठिकाणी सुख, समृद्धी, प्रगती आणि सकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते. याच कारणामुळे अनेक घरांमध्ये, कार्यालयांमध्ये, दुकानांमध्ये आणि व्यावसायिक ठिकाणी हे रोप ठेवलेलं असतं. अनेकांना वाटतं की हे रोप ज्या ठिकाणी असते तिथे वातावरण प्रसन्न राहतं, मनाला सकारात्मक विचार सुचवतात आणि कामामध्ये उत्साह निर्माण होतो आणि घरात किंवा कार्यालयात एक वेगळं सौंदर्य निर्माण होतं. मात्र यामागील सर्वात मोठा प्रश्न हा भेटवस्तूचा असतो. जर कोणीतरी प्रेमाने तुम्हाला लकी बांबू भेट दिला तर काय करावं? स्वामी भक्तांनो, असं सांगितलं जातं की जेव्हा एखादी व्यक्ती मनापासून, प्रेमाने आणि सद्भावनेने आपल्याला एखादी वस्तू भेट देते, तेव्हा त्या वस्तू सोबत त्या व्यक्तीच्या शुभेच्छा देखील आपल्यापर्यंत पोहोचतात. म्हणूनच अनेक जण लकी बांबू भेट मिळणे हे शुभ मानतात. याचा अर्थ असा नाही की आपण कोणाकडे जाऊन अशी अपेक्षा व्यक्त करावी की मला हेच रोप भेट द्या. तसे करणे योग्य नाही. परंतु जर कोणीतरी स्वतःहून प्रेमाने आणि सद्भावनेने हे रोप भेट दिले तर त्याचा स्वीकार करणं चांगलं मानलं जातं. अनेक प्रसंगी हे रोप भेट म्हणून दिलं जातं. लग्न समारंभ असो, वाढदिवस असो, गृहप्रवेश असो, नवीन कार्यालय सुरू करण्याचा प्रसंग असो, अनेक ठिकाणी लकी भेट देण्याची परंपरा हळूहळू वाढताना दिसत आहे. कारण हे रोप केवळ एक सजावटीचे झाड म्हणून पाहिले जात नाही, तर शुभेच्छांचे प्रतीक म्हणूनही पाहिले जाते. मात्र भक्तांनो, येथे एक गोष्ट लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. फक्त एक रोप घरात आणले आणि दुसऱ्याच दिवशी धनवर्षाव सुरू होईल असे कधीही समजू नये. कोणतेही रोप, कोणतीही वस्तू किंवा कोणताही उपाय हा आपल्या मेहनतीची जागा घेऊ शकत नाही. परंतु सकारात्मक विचार, सकारात्मक वातावरण आणि चांगल्या भावना निर्माण करण्यासाठी अशा गोष्टी मदत करू शकतात. आता काही लोकांच्या मनात दुसरा प्रश्न असतो, जर कोणी भेट दिले नसेल तर आपण स्वतः विकत घेऊ शकतो का? याचे उत्तर देखील होय असेच दिले जाते. जर तुम्हाला लकी बांबू घरी आणायचा असेल तर तुम्ही तो स्वतःच्या पैशांनी विकत घेऊ शकता. यामध्ये काहीही अशुभ मानलं जात नाही. परंतु रोप खरेदी करताना काही गोष्टींकडे लक्ष देणं आवश्यक मानलं जातं. सर्वप्रथम रोप निरोगी असावं, त्याचा रंग ताजा तवाना असावा, रोप हिरवगार असावं, त्याच्या काड्या मजबूत असाव्या. कारण कोमेजलेले, पिवळे पडलेले किंवा सुकण्यास सुरुवात झालेले रोप घेणं योग्य मानलं जात नाही. जेव्हा तुम्ही रोप घरी आणता तेव्हा मनात सकारात्मक भावना असणे देखील तितकेच महत्त्वाचे मानले जाते. संशय, भीती किंवा नकारात्मकता न ठेवता ते रोप घरात आणावे असं सांगितलं जातं. भक्तांनो, लकी बांबू विषयी आणखी एक गोष्ट अनेकांना उत्सुकता निर्माण करणारी असते, ती म्हणजे या रोपामध्ये असलेल्या काड्यांची संख्या
अनेक वेळा आपण पाहतो की काही रोपांमध्ये 2 काड्या असतात, काहींमध्ये 3, काहींमध्ये 5, तर काहींमध्ये 8 किंवा 9 काड्या असतात. 2 काड्या असलेले रोप हे प्रेम आणि परस्पर सुसंवादाचे प्रतीक मानले जाते. वैवाहिक जीवनात एकमेकांबद्दलचा आदर आणि समजूतदारपणा टिकून राहावा अशी भावना त्यामागे व्यक्त केली जाते. 3 काड्या असलेले रोप आनंद, दीर्घायुष्य आणि संपन्नतेशी संबंधित मानले जाते. 5 काड्या असलेले रोप आरोग्याशी जोडलेले असते. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी ते चांगले मानले जाते असं सांगितलं जातं. 8 काड्या असलेले रोप प्रगतीशी संबंधित मानले जाते. तर 9 काड्या असलेले रोप भाग्योदय आणि शुभ संधींचे प्रतीक मानलं जातं. मात्र एक गोष्ट विशेष सांगितली जाते, 4 काड्या असलेले रोप नेहमी टाळावं. म्हणून अनेक ठिकाणी 4 काड्यांची रचना ठेवली जात नाही. भक्तांनो, रोप घरी आणणे जितके महत्वाचे आहे तितकेच त्याची काळजी घेणं देखील महत्वाचं आहे. अनेक जण मोठ्या उत्साहाने रोप आणतात, पण काही दिवसांनी त्याकडे दुर्लक्ष करतात. हे योग्य नाही. ही एक जिवंत रोप आहे. त्यालाही योग्य वातावरणाची आवश्यकता असते. त्याला हवा हवी असते, प्रकाश हवा असतो, त्याची स्वच्छता राखावी लागते. त्याची आपल्या भारतीय परंपरेत देखील अत्यंत मोठं आहे. आपल्या घरातील तुळशीचे स्थान आपण सर्वजण जाणतो. तुळशीला माता मानले जातं, तिची पूजा केली जाते. त्याचप्रमाणे अनेक झाडांना आपल्या संस्कृतीमध्ये विशेष महत्त्व दिलं गेलं आहे. मात्र झाडे निवडताना काही गोष्टींची घेणं आवश्यक आहे. विशेषतः घरात कोणती झाडे ठेवावी आणि कोणती टाळावी याकडे लक्ष देणं आवश्यक असतं. अनेकदा काही लोक सजावटीसाठी काटेरी झाडे ठेवतात कारण ती आकर्षक असतात, परंतु अशा झाडांविषयी अनेक ठिकाणी सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला जातो. यामध्ये एक अपवाद म्हणून कोरफडीचा उल्लेख केला जातो, कारण ती औषधी गुणधर्मांनी युक्त मानली जाते. स्वामी भक्तांनो, कोणतेही रोप असो त्याकडे केवळ सजावटीच्या वस्तूप्रमाणे न पाहता त्याची काळजी घ्या, त्यांचे संवर्धन करा. कारण झाडे केवळ सौंदर्य वाढवत नाहीत, तर वातावरण अधिक प्रसन्न बनवण्यातही मदत करते. आणि शेवटी एवढेच, जर तुम्हाला लकी भेट म्हणून मिळाला असेल तर त्याबद्दल मनात संभ्रम ठेवू नका. आणि जर तुम्ही स्वतः विकत घेण्याचा विचार करत असाल तर योग्य काळजी घेऊन ते घरी आणू शकता. महत्वाची गोष्ट म्हणजे कोणत्याही वस्तूकडे अंधश्रद्धेने न पाहता सकारात्मकतेने पाहणं. कारण खरा बदल हा आपल्या विचारांमधून, आपल्या प्रयत्नांमधून आणि आपल्या कर्मांमधूनच घडत असतो. भिवू नको, स्वामी सदैव पाठीशी आहेत.